नमस्कार मित्रांनो, नाती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो क्षण अखेर आलेला आहे. मालिकेमध्ये आनंदीची एंट्री आता आपल्याला पुन्हा झालेली पाहायला मिळणार आहे. तर इथे आनंदी ही साधी बोळी आनंदी वर्तक न राहता आता ती डॅशिंग कल्याणी बनलेली आहे. तर आपण या ट्विस्टमध्ये आनंदी ते कल्याणीपर्यंतचा प्रवास हा कसा असणार आहे हे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की सुधा हिला सार्थक आणि सुखदाच्या मैत्रीबद्दल खूपच खात्री झाली आणि सार्थक पण आता सुखदाची भरपूर काळजी घेतोय. तर एकीकडे मात्र वृंदा आणि शलाका ह्या दोघी कशा प्रकारे सुखदाला घराबाहेर काढता येईल, कशा प्रकारे सार्थक तिच्या मनातून उतरेल हे सगळे पाहत असतात. मात्र इथे नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. सार्थक आणि सुखदा हे दोघांचीही चांगली मैत्री होत असताना शेवटी सार्थकच्या मनामध्ये जे आहे तेच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेव्हा सुखदा म्हणते की आय एम इम्प्रेस्ड. खरं तर मला पण हे सगळे खूप आवडते. सोनचाफा हा एखाद्या तरी बागेत हवाच. घरात सोनचाफ्याचा सुगंध जळवळला नाही तर काहीतरी चुकीचे वाटते. मग हे सगळं होत असताना जेव्हा सार्थक आणि सुखदाचे विचार जुळत असतात हे पाहून सुधाला खूपच आनंद होतो. सुधा आदर्शलाही बोलून दाखवते की मला असे वाटते ना आदर्श की या सगळ्यामध्ये ना मी सुखदाला सार्थकशी साखरपुड्याबद्दल किंवा लग्नाबद्दल विचारू. सुधा विचारते की तुला माझा मुलगा सार्थक कसा वाटतो. तेव्हा ती हसते, छोटीशी स्माईल देते. सुधाला समजून जातं की हिलाही सार्थक आवडतो. तेव्हा ती म्हणते की मावशी मला तर सार्थक खूपच आवडतो आणि पण सार्थकचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. खरं तर सार्थकसारखं प्रेम कोणाला नको हवं असेल. मी तर स्वतःला खूप लकी मानलं असतं जर सार्थक माझ्यावर प्रेम करत असला असता. त्याच वेळेला इथे सार्थकवर प्रेम करणारी मात्र दुसऱ्याच विश्वात रमलेली असते. तिला एकाचा फोन गेलेला असतो की कल्याणी ताई तुम्ही प्लीज या जागेवर पोचा. इथे एक वेडा आहे, त्याने आमच्या शहरात खूप जास्त दंगा करून ठेवलेला आहे आणि जी माणसं खरंच ज्यांना प्रेमाची गरज आहे पण लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे अशा समाजात आनंदी आता काम करू लागते. आणि आनंदीला ती माणसं सांगतात की प्लीज ताई आम्हाला वाचवा. एक फुलवाली येते आणि म्हणते की कल्याणी ताई प्लीज आम्हाला वाचव ना, हा वेडा आम्हाला मारेल. तेव्हा आनंदी गाडीमधून उतरते आणि म्हणते की जरा थांब प्लीज, असा चुकीचा विचार करू नको. मी आहे ना, मी बघते काय करायचे ते. म्हणून आनंदी त्या वेड्यापाशी जाते. तो म्हणतो की माझ्यापासून लांब राहा, माझ्याजवळ यायचं नाही तर मी या दगडाने तुझं डोकं फोडीन. ती म्हणते की एक मिनिट दादा तुम्हाला पाणी हवंय का, तुम्ही प्लीज शांत होता का, तुम्ही हे पाणी घ्या, तुम्हाला खूप बरे वाटेल. त्याच वेळेला ती फुलवाली म्हणते की ताई प्लीज नका जाऊ, तुम्ही तुमच्या माणसांना बोलवा आणि याला तुम्ही ताब्यात घ्या. आता आनंदीचं नाव घेतल्याबरोबर तिला सगळं काही आठवू लागतं. सार्थक तिच्या डोळ्यासमोर येतं कारण तिचं पहिलं अस्तित्व हे आनंदी राज्याध्यक्ष म्हणूनच असतं. नंतर ती म्हणते की थँक्यू आणि ती तिथून बसून तिच्या गाडीतून निघून जात असते. आणि इथे मित्रांनो आनंदीचं साडीचं दुकान देखील असतं आणि तिने एक उत्तम व्यावसायिक म्हणून देखील त्या गावात चांगलीच जरब बसवलेली असते. ती साडीच्या दुकानात स्वतःची साडी विकत असते आणि जे स्वतः साडी डिझाईन केल्या जातात त्या साड्या आनंदी विकत असते. आणि त्यानंतर आनंदी तिथून निघून स्वतःच्या घरी जाते, देवाला नमस्कार करते कारण तिला पुन्हा साडीच्या दुकानावर देखील जायचं असतं. ती एक मदत म्हणून त्या NGOमध्ये काम करत असते. तर आनंदी जेव्हा हात जोडते तेव्हा जसं सार्थकला आनंदीची आठवण येत असते तसेच आनंदीला देखील सार्थकची आठवण येतच असते. आनंदी आणि सार्थक हे दोघं जेव्हा शेवटचे फिरायला गेले होते, कर्जतला दोघे फिरायला गेलेले होते ते सगळे क्षण आठवतात. त्यानंतरच जेव्हा बाबा वारतात आणि त्यांच्या आयुष्यात दुःखाचा काळ सुरू होतो आणि नंतर तिला अण्णा आणि मालती यांची देखील आठवण येऊ लागते. ती दीनाला देखील आठवते आणि तिला खूपच वाईट वाटू लागतं. ती म्हणते की प्लीज मला माफ करा, मी देवासमोर एकच प्रार्थना करते की माझ्या सगळ्या माणसांना सुखी ठेव. मी तुम्हा सगळ्यांना मागे टाकून आले म्हणून मला खूप त्रास होतोय, पण हा सगळा त्रास मी माझ्या माणसांसाठी, माझ्या सार्थक सरांसाठी सहन करते कारण ते या जगात एकटे राहतील तर आनंदी राहतील असं त्यांच्या आईचं म्हणजे सुधा आईचं म्हणणं होतं. म्हणूनच मी हे सगळं केलं. तर आता या म्हणण्यावरून आनंदी ही सगळ्या बायकांना देखील मदत करत असते. आनंदीच्या साडीच्या दुकानामध्ये अशा अनेक बायका असतात ज्यांना नवऱ्याने टाकलेली असते किंवा समाजाने त्यांचा स्वीकार केलेला नसतो.
ज्या अबला असतात अशांना आनंदीने काम दिलेले असते आणि स्वतःबरोबरच तिने अनेक बायकांना देखील रोजगार उपलब्ध करून दिलेला असतो. तिला आठवण येते की सुधामुळेच तिने हे सगळं केलेलं असतं ते तिला आठवतं. सुधाने सांगितलेलं असतं की सार्थकच्या आयुष्यातून तू निघून गेल्यानंतर तुझ्या आयुष्यात आनंद येईल आणि ह्याच विचाराने आनंदी हे घर सोडून गेलेली असते ते सगळे तिला आठवते. नाटक म्हणते की सार्थक सर, तुम्हाला आयुष्यातलं मोठं दुःख दिलंय, पण तुम्हाला मी आल्यापासून आयुष्यात प्रत्येक वेळेला दुःखच मिळालं होतं. म्हणूनच मी कायमचं तुम्हाला त्यावेळेला सोडून गेले, पण इथे माझं अस्तित्व मी निर्माण केलंय. तुम्हाला माझा स्वाभिमान वाटेल, अभिमान वाटेल असंच मी तुमच्यासाठी वागत आहे. आणि या गावात तर मी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंच. मी माझ्या साड्यांचाही बिझनेस सुरू केला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जसं प्रत्येकाला मदत करत आलात, प्रत्येकासाठी तुमच्या मनात दयाभावना होती, तसेच मी माझ्या मनात जागृत ठेवली आहे. आणि मला तेव्हा जिथे करता आलं नाही, आई अण्णा किंवा तुमच्यासाठी इथे मी करते. त्याच वेळेला आनंदी ते लॉकेट काढते जे लॉकेट सार्थकने तिला दिलेले असते. क्रिसमसच्या दिवशी सार्थकने आनंदीला जे लॉकेट दिलेलं असतं त्यात आनंदी आणि सार्थक दोघांचाही फोटो असतो. तो लॉकेट मात्र आनंदी एकदम जपून देवाजवळच ठेवत असते आणि त्या लॉकेटला जपतच ती पुढचं सगळं आयुष्य व्यतीत करत असते. आता या सगळ्यामध्ये आनंदी त्या गावामध्ये इतकं सगळं करत असताना सार्थक आणि आनंदी एकमेकांसोबत समोर कसे येणार आहेत. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नाती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऐसे ही चलता रहता है. अद्विक, अरे 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 गिर गया. आदिति, वेयर इज योर रैबिट? रैबिट किधर है तेरा? किधर है रैबिट? अदिति, क्या है तेरे हाथ में? क्या है तुम्हारे हाथ में अदिति? दिखाओ मुझे. ये देखो, आद्विक को ना एक कैरी बैग मिली है, उसके साथ ही खेल रहा है. उन्हें खिलौने से खेलने का उन्हें कुछ मतलब ही नहीं है. उन्हें खिलौने नहीं चाहिए होते. ये देखो वहाँ पर कितने खिलौने रखे हैं, लेकिन वो खिलौने से नहीं खेलते. उन्हें बर्तन चाहिए और कुछ नया सामान जो है ना वो चाहिए सिर्फ. अद्विक, ए अद्विक, चलो बेटा इधर. आदिति, ए आदिति, दीदू, दीदू. यह आदिविक का इधर चल रहा है. देखो आदिति कैसे खुद ही बोल रही है. तो दोस्तों, क्या आप लोग भी ऐसे ही ट्विंस बेबी की मस्ती देखना चाहते हैं, या फिर आपके इधर भी कोई ट्विंस बेबीज है तो मुझे कमेंट करके ज़रूर बताइएगा. ये हमारे ट्विंस है, लेकिन ट्विंस जैसे दिखते नहीं है, क्योंकि ये लड़की है और वो जो पीछे है वो लड़का है. वो आद्विक है और ये आदिति है. लेकिन लड़का लड़की है इसलिए वो एक जैसे नहीं दिखते हैं. लोगों को लगता ही नहीं है कि ये ट्विंस है, लेकिन ये दोनों ट्विंस है. अभी तो 1 साल के हुए हैं. 1 साल के हुए सिर्फ 2 दिन ही हुए हैं, इनका बर्थडे हुआ है. लेकिन ये बहुत शरारती बच्चे हैं. देखो ना, देखो कैसे कर रही है. वो उधर घोड़े के साथ खेल रहा है और ये इसका क्या चल रहा है.